मंचाऊ सूप तयार करण्यासाठी हे नूडल्स मी 5 मिनटं शिजवून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता चाळणीत काढून त्याला थंड करून त्याच्यावर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि कडकडीत गरम तेलामध्ये बदामी रंगावर आपण हे तळून घेणार आहोत. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यात बारीक कट केलेला लसूण, अद्रक, हिरवी मिरची 1 मिनिट परतून त्यामध्येच कांदा, कोबी, गाजर आपण ह्या भाज्या टाकून हाय फ्लेमवर ह्या भाज्या एक 20 ते 30 सेकंद परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, काळी मिरी पूड, थोडीशी कोथिंबीर टाकून एकजीव करून घेऊया. सर्व एकजीव झाले की त्यामध्ये मी आता 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आपले पाणी टाकून झाले की चवीनुसार मीठ टाकून त्याला एक उकळी काढून घेऊया. वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन पाणी टाकून स्लरी तयार करून घेणार आहोत. थोडी थोडी स्लरी टाकून आपण ह्या सूपला उकळी काढून घेऊया. त्यामध्येच थोडेसे नूडल्स टाकून एक 5 मिनटं उकळून घेऊया. आपले मंचाऊ सूप तयार झाले आहे.